तलवार निकली म्यान से भारत माता फॉर्म आहे डिप्लोमा एक्झिबिशन, अर्थात काळाच्या ओघामध्ये डिप्लोमा, ITI, डिग्री, सायन्स विद्यार्थी अशा सगळ्यांना आपली वर्किंग मॉडेल्स आणता येतात. 86 साली सांगलीमध्ये सुरू झालेलं हे डिपेक्स करता 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 इतकं वाढलंय की 35व्या डिपेक्समध्ये काही हजार एंट्री येणार आहेत आणि त्याच्या मग मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर अशा सेक्शन्स असतील. पॉलिटेक्निकचा अभ्यास करताना एक वर्किंग मॉडेल करावं लागतं. त्या वर्किंग मॉडेलची स्पर्धा आहे, पण स्पर्धेमुळे आणि मोठमोठी बक्षिसं असल्यामुळे, त्याला राज्य शासनाची मान्यता असल्यामुळे खूप नवीन शोध अभ्यासक्रमापुरतं न लावता काही डोक्यात चाललेले नवीन शोध लोक एक्झिबिशन मध्ये आणतात. इंडस्ट्रीला त्यामुळे खूप नवीन प्रॉडक्ट मिळतात. या तरुणींना मार्केट मिळतं. काही हजार हा शब्द अपुरा पडावा इतके प्रदर्शन बघायला येतात. मी विद्यार्थी परिषदेत होतो त्या काळात ते सुरू झालं. मग नंतर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेलो, मग BJPत आलो, सरकारमध्ये आलो. आता एवढा वेळ मिळत नाही, पण यावेळेला त्यांनी खूपच आग्रह धरला. मला आणखीन एका ठिकाणी जायचंय जेही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, त्याचं मेडिकल कॉलेज होण्यामध्ये काही माझा खारीचा वाटा असल्यामुळे त्यांचं खूप दिवस चालू होतं या तर आता दोन्ही करून म्हणून आलो. या डिपेक्सची जी प्रचंड मोठी उभारणी होती, त्याची पायाभरणी आज झाली. आता मंडप सुरू होईल. त्या डिपेक्सलाही खूप शुभेच्छा आणि लोकांना आवाहन करेन की आता आपल्याला असं नवनवीन बघायला शिकलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन द्यायला शिकलं पाहिजे. त्याच्यातून संपूर्ण जगाच्या इकॉनॉमीवर आपण कंट्रोल करू. कारण वर्षानुवर्ष आपण शोधच लावत नव्हतो, इतरांनी लावलेले शोध आपण वापरत होतो आणि त्यांना रॉयल्टी देत होतो. त्यातून ते श्रीमंत झाले. आता आपली तरुणी प्रोत्साहन मिळाल्यामुळे खूप शोध लावायला लागली. जग ते शोध वापरायला लागलं आणि त्यातून त्यांना आणि आपल्या देशाला रॉयल्टी मिळायला लागली. त्यामुळे जर 2047ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळेला मोदीजींचं स्वप्न आहे की देश जगामध्ये 1 नंबरचा आर्थिक होईल, जो आता 4थ्या नंबरवर आहे. तर जगभरातल्या मार्केटमध्ये आपली प्रॉडक्ट जायला लागतील. त्याचा बेस, त्याची सुरुवात, त्याचं प्रोत्साहन हे डिपेक्स आहे. संसदीय कार्यमंत्री आहात म्हणून विचारतोय, विरोधकांकडे दोन्ही सभागृहामध्ये नेता नाही, हा पूर्णपणे अधिकार सरकारचा नसतो. त्या सभागृहाचा जो पीठासीन अधिकारी असतो, ज्याला विधानसभेमध्ये अध्यक्ष म्हणतात, विधान परिषद सभापती म्हणतात, त्यांचा अधिकार असतो. सरकारने त्यांना फक्त सुचवायचं असतं आणि त्यामुळे त्यांना काही टेक्निकल अडचणी आहेत. म्हणजे एकूण सभागृहाच्या संख्येच्या 1/10 संख्या ही कुठल्याच पक्षाकडे नसल्यामुळे ते बरेच दिवस या विषयात काही निर्णय करत नाही आहेत. पण ह्या अधिवेशनात काही मार्ग निघावा असं मला वाटतं. मला वाटतं का विरोधी पक्ष नेता असावा म्हणून वाटतं? नाही, विरोधी पक्ष नेता असावा की नाही माहित नाही, पण विरोधी पक्ष असावा जो आता अगदीच दुर्बिणीतून शोधावा इतका छोटा आहे. आणि सत्ताधारी तेव्हाच नीट वागतात ज्यावेळेला विरोधी पक्ष हा लोकांचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडतो. आता मी संसदीय कामकाजमध्ये दुपार होता 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 सभागृह इतकं रोडावतं की त्या मंत्र्याला काही मांडणी करायला उत्साह बनवतं, समोर कोणी नसतातच. त्यामुळे विरोधी पक्ष नेता असावा की नाही असावा, तर असायला पाहिजे. विरोधी पक्ष मात्र तगडा असायलाच पाहिजे. त्याशिवाय लोकशाहीमध्ये लोकांच्या प्रश्नांची तड लावली जाणार नाही. झालं त्याचं GR निघाल. नाही, काहीतरी चुकीचं बोलताय. विद्यापीठ कॅम्पस मधल्या प्राध्यापकांच्या भरतीसाठी 2 वर्षापूर्वी मान्यता होऊनही त्यावेळेचे राज्यपाल आणि आता उपराष्ट्रपतींनी काही क्वालिटीचे आग्रह झाले, चुकीचे नव्हते, पण ते प्राध्यापकांना मान्य नव्हते, UGCच्या नियमाच्या विरुद्ध होते, म्हणून 2 वर्ष त्याच्यात डिबेटमध्ये गेली. आता ते क्लिअर झालं की 60% हे त्याच्या क्वालिफिकेशनवर आणि 40% त्याच्या इंटरव्ह्यूवर.
आधीच्या राज्यपालांचं म्हणणं होतं की 80% कागदपत्रांवर द्या. PhD कुठे गेली, पेपर्स किती मांडले, मग किती विद्यार्थ्यांना ते PhD साठी गाईड आहेत वगैरे. पण आता ते 60-40 झाल्यामुळे तो जे निघाला. आणि ऐका ना, कॉलेजमधल्या प्राध्यापकांचा तर पहिल्यांदाच जे निघाला, 5,500 प्राध्यापकांची भरती होईल. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झाल्यानंतर छगन भुजबळ यांना राज्यात घेणार होते आणि असं मला दादांनी तुमच्याकडे थोडी माहिती असते तर मला द्या. माझ्याकडे बिलकुल. अमोल कोल्हे म्हणाले. AI समिति में राहुल गांधी के कांग्रेस के कुछ यूथ ने जो है हंगामा किया। मोदी इज कमिटेड बोल के उन्होंने हंगामा किया। मोदी इज कमिटेड, मोदी ये जो है कमिटमेंट कर चुके हैं दूसरों को, इस तरीके का हंगामा उन्होंने किया है और कुछ पोस्टर्स वगैरह दिखाए। राहुल गांधी जी लगातार हल्ला गुल्ला करके देश की प्रतिमा दुनिया में खराब कर रहे हैं. कल इतना बड़ा वर्ल्ड लेवल का इवेंट था, बड़े बड़े उन देशों के राष्ट्र प्रमुख और जिसको कहेंगे कि पॉलिटिशियंस आए थे, राज्यकर्ता आए थे. उसमें हमने क्या दिखाया कि हम एक दूसरे से देश को, मोदी जी जो आगे लेकर जा रहे हैं, मोदी जी प्राइम मिनिस्टर बने तो देश 11वें नंबर पर था, 4थे नंबर पर है. ये प्रगति नहीं है क्या? तो यह यदि 2047 तक एक नंबर पर जाना है तो इस प्रकार की इनोवेशन, इस प्रकार की दुनिया की रिक्वायरमेंट को पूर्ण करने का प्रयत्न ये भारत से होना पड़ेगा. उस प्रकार के इवेंट को ये आंदोलन करके एक दूसरे से दुनिया में भारत की प्रतिमा बिगाड़ रहे हैं. इसका सर्वसामान्य व्यक्ति के तौर पर और पॉलिटिशियन के तौर पर भी हम जितना कर सके उतना तीव्र निषेध करें. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरती पहिल्यांदा भूषण गवई यांनी भाष्य केलेलं आहे. तेलंगणाचा खटला मी लवकर दिला, खटला कुणाकडे द्यायचा याचा अधिकार सरन्यायाधीशांना आहे. मी नंतर सरन्यायाधीश झालो त्यावेळी मी कुणाचा खटला काढून घेऊ शकत नव्हतो किंवा लवकर घ्या असं सांगू शकत नव्हतं, असं भाष्य त्यांनी केलं. अच्छा, ते इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांनी म्हटलेल्यावर मी म्हणणं म्हणजे बरोबर नाही ना. त्यामुळे त्यांनी म्हटलं ते त्यांच्या अनुभवातून म्हटलं. त्यासाठी माहित नाही तुमची मुलं कुठल्या मीडियमच्या शाळेमध्ये जातात, पण पालकांनी पहिलं ठरवलं पाहिजे की वेळ पडली तर मी घरी शिकवेन, शिक्षक तर मिळालेच पाहिजेत, पण मी मराठी मीडियमच्या शाळेमध्ये पाठवणार. आपल्या देशातला जो जो माणूस मोठा झालाय, अगदी मगाशी मी उल्लेख केला त्या माशेलकरांचे, ते सगळे मराठी शाळेत शिकले. आणि मराठी शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषद शाळेत शिकले, नगरपालिका शाळेत शिकले. मी स्वतः मुंबई महानगरपालिका नगरपालिका शाळेत शिकलो. नंतर मग आम्ही त्यावेळची किंग आता राजेश शिवाजीमध्ये आलो, पण 7वी पर्यंत आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो. त्यामुळे असं भाषण करणाऱ्या उद्धवजींसहित सगळ्यांनी एकदा आपापली मुलं कुठल्या माध्यमामध्ये शिकतात ते बघितलं पाहिजे. आणि तो जोपर्यंत डिमांड क्रिएट होत नाही तोपर्यंत सप्लाय होणार नाही. शासनाची जबाबदारी मी नाकारत नाही. शिक्षक असले पाहिजे, शाळा असल्या पाहिजे, सुविधा असल्या पाहिजेत, पण पालकांनी ते शाळेत पाठवायला पण पाहिजे ना.